पुरस्कार स्वीकारण्यासाठी या घेण्यासाठी या 23 धावा इंडिव्हिज्युअल ज्याने बनवल्या 37च्या चेस मध्ये शेवटपर्यंत तो खेळला असता, परंतु एक मिसकम्युनिकेशन झालं दोघांमध्ये. तिथे फलंदाज बाद होताना आपण बघितला. आतमध्ये पाहत आहोत दुसऱ्या बाजूने पूर्वी पॅकर्सने टॉस जिंकलेला आहे आणि ते फिल्डिंग करत असताना पहिलाच बॉल नो आलाय. गोलंदाज देवेश. नुकतंच माजी ग्रामपंचायत सदस्य खोणीचे आदरणीय महेशजी ठोंबरे साहेब यांची उपस्थिती विद्यमान आणि नो डाऊट 22 सरपंच देखील आहेत. खोणीची जनता ज्यांच्याकडे आशाभूत नजरेने पाहत आहे. आणि या ग्राउंडचा जो एंट्रन्सला फार्म हाऊस आहे आदरणीय भास्करभाई चिकनकर यांचा, त्यांच्या बाजूलाच सगळ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सगळ्यांना विनंती आहे जाऊन लगेचच आपण जेवण करून घ्या. ज्यांना ज्यांना भूक लागलेली आहे, जे खेळत आहेत त्यांनी थांबा, मॅच थांबणार नाही. देवेशला आपण पहिल्या षटकामध्ये पाहत आहोत. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 4 या आकड्यावरती. मॅच नंबर 6 मध्ये सध्या आपण पाहत आहोत त्या दोन संघांना. एज आहे मागे बॉल विथ कॅच ड्रॉप. कृष्ण मडवी हा संघ देखील पहिल्या मॅच मध्ये जरूर शेवटी समीरच्या कृष्णाच्या टीमला केविन 5111 ला परास्त व्हावं लागलं होतं. पहिली मॅच बीबीसीने जिंकली. सेकंड मॅच श्री गणेश फार्मा. थर्ड मॅच पूर्वी पॅकर्स. फोर्थ मॅच 5 स्टार. फिफ्थ मॅच श्री गणेश फार्माने. श्री गणेश फार्माने 2 सलग मॅचेस जिंकलेल्या आहेत लीग स्टेजला. ओहो, वन्स अगेन नो बॉल. डिफाईन लेगच्या दिशेने करत असताना आलाय हा चौकार आणि या गोलंदाजाला कदाचित आता गोलंदाजी करता येणार नाही. जास्त नाही, लगेचच डिसाइड करा आणि फिल्डिंग साठी लगेचच लागायचं तुम्ही. कॅप्टन लक्षात घ्या. पूर्वी पॅकर्स आणि पूर्वी पॅकर्सच्या कर्णधारांचं आणि ओनरचं मनापासून आभार, ज्यांनी कॉम्बॉक्सला आम्हाला ड्रिंकची देखील व्यवस्था केलेली आहे. सॉफ्ट ड्रिंक, हा पाणी. पहिलं षटक प्रगतीपथावर. देवेशकडून 2 नो बॉल पाहायला मिळाले आणि धावत संख्या जर आपण बघितली तर ती आता 8 या आकड्यावरती आपण पाहत आहोत. 2 बीमर आले, त्यामुळे आता गोलंदाज या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. हार्मफुल दोन्ही बीमर. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील बीमर असा एक चेंडू आहे, जेव्हा तो बॉल बॉडी लाईन वेस्ट असेल तरच तो बीमर आहे. जर तो बॉडीचा बाहेर असेल, वेस्ट असेल, नो बॉल जरी असला तरी बऱ्याच वेळेला बॉलर बाद होत नाही. क्रिकेट हे सांगतं. हार्मफुल असतील दोन्ही बीमर. बीमर एक्झॅक्ट बीमरचा अर्थ असा आहे, बॉडी लाईन जर ते फुल टॉस नो बॉल असतील, अबाव द वेस्ट असतील तर तो बीमर आहे. मग वेळ जास्त चाललाय. मॅनेजमेंट टीम कडून सूचना येतात. फिल्डिंग करणारी टीम, ऑल्सो बॅटिंग करणारी टीम. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 9. मात्र आपल्या विभागामध्ये 2 कसेही 9 येऊ द्या, गोलंदाजाला बाद केलं जातं. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ ऑन साइडला मिड विकेट. वळवलाय बॉलला, हुक करत असताना कृष्णाने पाप प्ले सुरू. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पहिल्या बाउन्स वरती चौकार. मंचावरती ज्यांची नुकतीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, एक आदर्श युवा नेते, खोणीचं नेतृत्व करणारे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि भावी सरपंच खोणीचे आदरणीय महेशजी ठोंबरे साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात. श्री मलंगड असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय प्रदीपजी मडवी साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते महेशजी ठोंबरे साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करावा. लेकशोर ग्रीन्स मध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने तुम्हाला ज्यांच्याकडून इव्हेंट्स देखील पाहायला मिळतात, त्यासोबत आता येत्या 3 आणि 4 जानेवारीला देखील एक मोठी स्पर्धा ज्यांनी आयोजित केलेली आहे आणि तिचंच निमंत्रण प्रदीपजी मडवी साहेब यांना ते घेऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेले आहेत.
पाल प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये महेशजी ठोंबरे साहेब आपलं मनापासून आभार. क्राऊन प्रीमियर लीग 2026 3 आणि 4 जानेवारीला तुम्हाला जरूर क्राऊन प्रीमियर लीग फुटबॉल ग्राउंड कोणी पलावा सेक्टर नंबर 10 गेट नंबर 4च्या बाजूला ही स्पर्धा आपण जरूर एन्जॉय करणार आहोत. महेशजी ठोंबरे आणि संपूर्ण त्यांचा मित्र दरवर्षी 2 स्पर्धा असतात, एक रेनी सीझन मध्ये देखील एक समर सीझन मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळते. उडवलाय तर खरा मिस टायमिंग शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर आलाय व्यवस्थित कॅच त्याने पकडले आणि धक्का पहिला दिलाय कृष्णा मडवी बाद. विकेट चला वेळ जास्त चालला प्लीज. 1:28 ला पहिला बॉल पडलेला आहे आणि जवळपास आता 33 झालेले आहेत, म्हणजे 5 मिनिटं तुमची कंप्लीट झालेली आहेत. पुढचा बॉल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस ऑन साइडला वळवलाय डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय तर खरा पण त्याचा वाक्या बाहेर सीमा रेषेच्या बाहेर षटकार. जबरदस्त आहे गाणं आणि त्यासोबत बॅटिंग देखील जबरदस्त राहिली. टोटल स्कोअरचा आपण विचार केला तर आफ्टर फर्स्ट ओव्हर 23 धावा, एक विकेट देखील आपल्याला ज्यामध्ये पाहायला मिळाली. कृष्णा मडवी यांचं पहिलं षटक प्रोडक्टिव्ह बनवलंय बॅटिंग करत असताना. केविन 5-1-1 ने एका बाजूला एक मॅच गमावलेला टीम एक संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला एक सामना जिंकलेला आहे. चांगली बॅटिंग वैभव मात्रेने केली होती आणि नवीन चेहरा मागचे 2 वर्ष झाले भालगाव आणि भाल गावाला बिलॉंग करत असताना जो भालचा प्रमुख संघ आपल्याला पाहायला मिळतो त्यामधून ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील चमकदार ज्याची कामगिरी राहिली आहे. लास्ट इयर जी अंडर-21 प्रीमियर लीग पाहायला मिळाली कल्याण डोंबिवलीची, त्यामध्ये देखील जबरदस्त भूमिका ॲज अ बॅटर त्याची राहिली होती. ऑल एक्समला फुल टॉस होता पण इकडे बॅटवरती तो आला नाही. टोटल स्कोर सध्या आपण पाहता 23. ट्रॅक पुन्हा एकदा चेंज करण्यात येईल आता बॉलर वैभव कडून. मॅच नंबर 6 केविन 5-1-1 आणि पूर्वी पॅकर्स या 2 संघांदरम्यान मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती. मॉर्निंग सेशन जिथे आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. लास्ट इयर पासून हे क्रीडांगण आपण जरूर पाहत आहोत. अजून बरंच काही बालगावकरांना या मैदानाचं करायचं आणि जरूर पुढच्या काही पर्वांमध्ये तुम्हाला एक क्रीडांगण बदललेलं पाहायला मिळणार आहे. ऑनसाइडला डीप फाईन लेगला बॉल चाललेला खरा, 2 धावा सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासाठी सर्वजण गावाची एकता असली युनिटी असली तर तुम्ही सर्व काही गोष्टी करू शकता आणि बालगावाने ते दाखवलेलं आहे. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 26 धावा धावफलकावरती आहे. खडक नसता तर एवढ्याला बऱ्याच काही गोष्टी घडल्या असतात, कारण 10-10 15-15 दिवस पोखरण लावूनही आतापर्यंत त्या गोष्टी घडल्या नाही. बराचसा खर्च आहे तो जरूर होईल. मिड विकेटला बॉल आणि तिकडे पकडले कॅच फलंदाज समीर बाद. वा वा, वाखणचे नाही तर संपूर्ण कल्याण डोंबिवलीकरांची तो शान आहे, अभिमान आहे आपला. कारण या सीझन 3 मध्ये इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये 26.40 lakhs ने खेळणार आहे पुन्हा आरटीएम राईट टू मॅच चेन्नई सिंगम्स कडून. समीरची विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळाली. वैभवसाठी कॅश प्राइज झाले मयूर मात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं.
सुचित राणे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावा पाहिजेत. सुरुवातीला स्टार्ट भेटलाय. पाहूयात पापपलेला जे कॅपिटलाइज केलेले पुढे कुठपर्यंत जातात. कारण पहिला सामना गमावलाय, त्यामुळे लीग स्टेजला जरूर तुमच्याकडे 6 मॅचेस आहेत, पण त्यामधून तुम्ही सुरुवातीला जितक्या जिंकाल त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. वैभव कमी गतीने बॅकफुटला कट केलाय. चांगला फटका. कव्हरच्या आणि पॉइंटच्या गॅप मधून बॉल मागे गेलाय. आलाय चौकार. भागेश मात्रे डिस्क जॉकी असतील. अनेक भाषा आणि अनेक राज्यातून तुम्ही पुन्हा एकदा याल अगदी 10 सेकंदामध्ये. श्रीमानचा आवाज होता. श्रीमान लेजंड सिद्धार्थ जोशी. खरं तर त्याला या नावाने कोणी ओळखत नाही. ऑनसाइडला मारायचा होता. राईट झाला बॉल. वेग होता. सुजितने जरूर अटेम्प्ट केलं होतं पूल करत असताना, बट नाही जमलं. डॉट आला. धावा थांबलेला 30 वरती. हेल्दी रन रेट आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. बॉल आणि बाकी आहेत 2-30 धावा बनलेल्या आहेत. विकेट देखील 2च पडलेल्या आहेत. चांगली धावगती आणि लिमिटेड शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये खरं तर 4 ओव्हरची मॅच आहे. तिकडे 50 पेक्षा जास्त धावा जरूर चांगल्या ठरणार आहेत. पण मागच्या काही मॅचेसमध्ये जर आपण बघितलं तर 60-70 पर्यंत सहजरित्या पोहोचलं जातं. लीग स्टेज 11 खेळाडू. मागच्या काही दिवसांमध्ये सराव झालाय की नाही हे देखील आपल्याला माहीत नाही. पण जर तुमची टीम एका दुसऱ्यावरती डिपेंड असेल तर त्यांच्यासाठी हार्ड आहे. पण एखादी टीम जर बॅलन्स असेल तर मात्र चांगला खेळ तुम्ही करू शकता. कारण क्रिकेट आहे एका दुसऱ्याचा खेळ नाही. 11 जण जेव्हा लढतात, संघर्ष करतात, चांगले खेळतात, तेव्हा विजय तुमचा पक्का होतो. ऑन साइडला टर्न करायचा होता. फार जवळून बॉल आणि लेग स्टंपचा वरतून गेलाय. शेवटचा डॉट आला. 2 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती बॅटिंग करत असताना केविन 5-1-1 विकेट 2 पडले. धावा 31-31. बागेचे काय अर्थ आहे या गाण्याचा? नाही, किरीस का नाही शक्तिमान का लगा. 31 धावा. बऱ्याच वेळेला असे ट्रेंड श्रीलंकेची गाणी देखील भारतामध्ये हिट झालेली आपण या अगोदर देखील बघितलेले. इंस्टाग्रामवरती जे काही येतं, नाखवा हे गाणं असेल अथवा 4-4, 5-5 वर्षांअगोदर गाणी आलेली आहेत, पण एखादी साईन लाईन, एखादी लाईन जेव्हा गाण्याचे हिट होते आणि खास करून तो ट्रेंड असतो, त्या वाईब असतात त्या गाण्याचा. बायलोने बली पलके या दोन्ही शब्दांचा अर्थ आपल्याला निश्चितपणे माहित नाही, पण मात्र ज्या काही वाईब्स आहेत, ट्रेंड आहे, त्यानुसार आपण गाणी ऐकतो. आणि जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये. राणेचा रॉकेट डीप स्क्वेअर लेगचा वायर षटकार. थोड्या वेळात सगळे कार्टून्स येतील इकडे. ओहो, थोडासा बॅट पासून लांब गेला. एकची शक्यता होती. गुडघा टेकवला होता. ऑनसाइडला खेचायचं होतं बॉलला, नाही जमलं. आर्कमध्ये नव्हता बॉल. वाईड आलाय आणि वाईडने धावसंख्या सध्या आपण पाहतो 38. थँक्यू सो मच. विद्यमान खोणीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि काही वर्षानंतर नाही तर पुढच्या 2-3 वर्षानंतरच आपण ज्यांना 6 महिन्याचा कालावधी आहे, 22 सरपंच देखील आहेत आणि प्रदीपजी मडवी साहेब यांच्या फार जवळचे व्यक्ती आहेत. चांगले दोघेही मित्र आहेत आणि दोघांची उपस्थिती या 41 धावसंख्या बनत चालली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. याच पूर्वी पॅकर्सने पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, खास करून स्वतः शेट आणि जे कॅप्टन देखील आहेत वैभव मात्रे. रायझिंग स्टार आहे बालगावचा. शॉर्ट बॉल जरूर होता, गॅप मध्ये एक्झिक्यूट करायचा होता फाईन लेग रिजन मध्ये, पण तिकडे व्यवस्थित बॉल बॅटवरती मिडल झाला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक धाव सहजरित्या सिंगल सोबत स्कोर पुढे चाललाय आणि स्कोर सध्या आपण पाहतोय तो 42. प्रीमियर लीग यासाठीच भरवल्या जातात. खरं तर जेव्हा जेव्हा प्रीमियर लीग मध्ये एकाच गावचे खेळाडू असतात, काही यंगस्टर असतात, त्यांना खास करून चान्स मिळते आणि इथेच तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचं असतं.
ही मिळालेली संधी इथून पुढच्या काही स्पर्धांमध्ये देखील तुम्हाला घेऊ शकते. जो तुमचा प्रमुख संघ आहे बालगाव, त्यामध्ये तुम्हाला चान्स मिळू शकते. खोलात बॉल ऑन साइडला चाललाय मिडॉन कडे. एक धाव डीप मध्ये वैभव आहे. चान्स डबलला घेतली आहे. रनआउटची चान्स. थ्रो मी म्हणेन नॉन स्ट्रायकिंग एंडला करायला पाहिजे होता. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. धावा 2 धावसंख्या पुढे चालली आहे. आणि 5 स्टार नाही केविन 5-1-1 सध्याचा धाव फलक 44-44. बॉल आणि या षटकातील बाकी येतो शेवटचा एक. गोलंदाज पियुष यंगस्टर येते आता चान्स. आणि या चान्सला सध्या तरी मात्र दुसऱ्या बाजूने अटॅक सुचितचा बॅट मधून आणखी एक षटकार. या षटकामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. मोठं षटक राहिलं. धावा आलेल्या आहेत आणि ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपला. 50 धावा बॅटिंग करत असताना केविन 5-1-1. बाबा आगरी कोळ्यांच्या लाईव्ह ऑर्केस्ट्रा मधले एक नामवंत आवाज आहे. प्रसिद्ध असा आवाज आहे. निलेश जोशी, निल्या जोशी ऑफिशियल त्यांचा अकाउंट आहे इंस्टाग्राम वरती. बॅट फिरल्या हातात. मिस टायमिंग. बॉल सध्या तरी इनफिल्डच्या दिशेने. डीप मधून फिल्डर फार वेगाने आला होता. कारण ती जी आउटफिल्ड आहे तिकडे तुम्हाला बॉडीचा बॅलन्स खाली बघावं लागेल आणि बॉलवरती नजर ठेवावी लागेल. या सिच्युएशन मध्ये कॅच ड्रॉप झाली. धावा 3 मिळालेल्या आहेत आणि 3 धावांनी धावसंख्येला पुढे नेत आहेत हे दोन्ही बॅटर्स. कोमोझॉन 53. विकी आणि सुचित राणे या जोडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पार्टनरशिप बिल्ड होतीये हळूहळू आणि धावांचा वेग देखील आपण पाहत आहोत. शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज आपल्याला हेमंत पाहायला मिळतात. धावा बनलेल्या 53. बॉल बाकी आहेत 5. स्लाइस केला बॉलला. बाउन्स होता बॉल मध्ये. पॉइंटला बॉल बॅकवर्ड पॉइंटला आता चाललाय. डीप मध्ये अडवण्याचा प्रयत्न. बॉलला स्टॉप केला त्यांनी. उचलून थ्रो करतायत. धावा 2 सहजरित्या. 2 धावसंख्या 55. इथून आता ते बघतील 60च्या प्लस पोहोचण्याचा देखील प्रयत्न करतील. कारण सुरुवातीला ज्या काही धावा मध्यंतरी जरूर आपण वेग थोडासा कमी बघितला होता जेव्हा सेकंड ओव्हर मध्ये वैभव होता. थर्ड ओव्हर मध्ये पुन्हा 19 जोडल्या. उडवला रेंज मध्ये होता आणि आता थेट लॉंग ऑन धावा यात्रेसाठी मोठा षटकार. सिक्स्टी 61 धावा धाव फलकावरती आहेत. चाबूक शॉट पाहायला मिळाला सुचित राणे. पहिल्या मॅच मध्ये फार लेट आला होता. या मॅच मध्ये 5-1-1 चौथ्याच क्रमांकावरती त्याला पाठवलंय. धावा म्हणताय टॉप एज मागे. फाईन लेग अटेम्प्ट. कॅच पकडली आहे आणि राणे होतोय आउट. क्या लगा था. दोन बॉल आणि बाकी आहेत. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 62-61. आणि नवीन बॅटर हरेश म्हात्रे. मागच्या पहिल्या मॅच मध्ये चांगले बॅटिंग ज्याने केले होते पण मॅचला फिनिश करू शकले नव्हते. शेवटचा बॉल कल्पेशने ज्या पद्धतीने टाकला होता. ऑफ समचा बाहेर कट केला. पॉइंटचा वरतून काढलाय आणि आता आउटफील्ड मध्ये बॉल फार फास्ट वेगाने सीमारेषेच्या बाहेर. किती धावा येतील.
टार्गेट काय सेट होईल, कारण बॅटिंग ऑर्डर तगडी दुसऱ्या बाजूला पूर्वी पॅकर्स कडे देखील आहे. बीबीसी 11 आणि जियांश आराध्या 4-6-9-7 जो पुढचा सामना आहे. टॉससाठी या बीबीसी 11 आणि जियांश आराध्यामध्ये पुढचा सामना. टॉससाठी दोन्ही संघाचे कॅप्टन. विनंती आहे तुम्हाला यायचंय. सॉफ्ट हँडने खेळला, कवचला बॉल, डबलला चान्स असेल, 2 धावा तर सहजरित्या मिळतील. वेगाने धावलाय विकी आणि हरेश. सो ओव्हरऑल आता इथे डाव पहिला संपला आणि धावसंख्या बनलेली ती 67 धावा बनलेल्या आहेत. 68चं टार्गेट ठेवलंय पूर्वी पॅकर्स समोर. केविन 5-1-1 ने टार्गेट 68. वा वा. आणि हा आवाज तर तुमचा परिचयाचाच आहे. आपल्या हक्काचा आवाज. परी बीट्स या ऑर्केस्ट्राचे प्रस्तुत करते नामवंत गायक भाग्यश्री म्हात्रे. सामाजिक कार्य खऱ्या अर्थानं आमचा जवळचा मित्र आहे आणि मित्राचं कौतुक मित्रच करण्यात या तिळमात्र शंका नाही. 67 झालेलं आहे. 68चं टार्गेट आहे. मॅच नंबर 6 मध्ये सध्या तरी आपण आहोत. बीबीसी आणि जियांश आराध्या कॅप्टन आलेत का? करायचा टॉस या मंचावरती यावरती. जीवनजी म्हात्रे यांचं आगमन झालं. युवा उद्योजक बालगाव. या मंचावरती या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. प्रसिद्ध ड्रोन पायलट आहेत, रायडर आहेत. भालगाव ते आजवर बऱ्याचशा त्यांनी वाऱ्या केलेल्या आहेत आपल्या ड्यूक वरती स्वतःच्या. आजवर केदारनाथ, लडाख, नेपाळ, भूतान. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत आणि हा टॉस लागलाय तो जियांश आराध्या. तेजस यांनी टॉस जिंकला, जे कॅप्टन आहेत. डिसिजन लगेचच सांगायचं प्लीज. जे जे कॅप्टन आहेत टॉस झाल्याबरोबर तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे, लक्षात घ्या. फिल्डिंग तुम्ही करणार आहात. सो सोमनाथ जी आणि टीम बीबीसी 11 तुम्हाला बॅटिंग करायची आहे. चला बॉल. टार्गेट 68 आहे. 67 झालेल्या आहेत. 68 धावांचं लक्ष आहे. चला मॅचकडे आपण वळत. 68चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा आई गावदेव क्रिकेट क्लब आयोजित बालगाव प्रीमियर लीग मध्ये तुम्हा सर्वांचं मी समालोचक करण कान के सहर्ष स्वागत करेन. हा 4 समालोचकांची आमची टीम आहे आणि त्यासोबत आपण श्री लाईव्ह इव्हेंट्स या आमच्या वाहिनीद्वारे या स्पर्धेचं टेलिकास्ट ऑनलाईन जे सध्या बालकर आमचा आवाज ऐकतात सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. युवा आहे आमचा आणि ज्याने मागच्या काही वर्षांमध्ये जबरदस्त टेलिकास्ट केलेले बऱ्याचशे इव्हेंट्स, बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा असतील. फुल टॉस होता, इम्पॅक्ट नाही भेटला. कृष्णा पाडवी अपील तर जोरदार करतात. बॉल फाईन लेगकडे चालला, डबलला चान्स दोन्ही बॅटर्सने घेतलेले आणि पाहता पाहता 2 धावा. आताही प्रश्न विचारले जात होते सुदीप अंबावणे सरांना कृष्णा मडवी यांच्याकडून, पण त्यांनी सांगितलं इम्पॅक्ट नाही. स्कोर सध्या आपण पाहतोय तो अर्थातच 2 खातं उघडले. जे दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात, नितेश आणि देवेश. 68चं बर्डन आहे.
68 धावा चेस करायच्या मडवी. होल्ड टॉस आहे मिडॉनात लॉफ्ट केलं बॉलला लॉंग ऑन रिजनला बॉल पहिल्या बाउन्स वरती सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. थँक्यू. 6 धावा धावफलकावरती चांगला फटका पाहायला मिळाला स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करत असताना. फुल टॉस आहे पण इथे आता गॅप शोधू शकला नाही. काउफेसला फिल्डर आहे समीर त्याच्या हातात बॉल आलाय. एका धावेपेक्षा जास्त काय भेटणार नाही आता. चांगली फिल्डिंग डीप मध्ये फुल टॉसला कन्वर्ट करू शकले नाही कारण पॉवर प्ले जर गॅप मध्ये बॉल गेला असता तर जरूर इकडे काही एक्स्ट्रा रन मिळाले असता. लॉंग ऑफ आणि काउफेसला फिल्डर सेट होता तो आता एक्झॅक्ट मिड विकेटला गेला जेव्हा स्ट्रायकिंग एंडला देवेश आलेला आहे. मडवी वन्स अगेन कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आहेत. पॉवर प्ले उडवला हेलिकॉप्टर डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट लॉंग ऑन रिजनला धडक मारली आहे पहिल्या टप्प्यावरती चौकार. चार धावांनी धावसंख्या सध्या आपण पाहतो 11-11. दोन्ही फिल्डर ऑन साइडला सेट केलेत कारण जे आतापर्यंत फटके आपल्याला दोन्ही बॅटर्स कडून पाहायला मिळाले. आता बाउन्सर टाकला आणि तो ऑफस्टम्पचा बाहेर. खराब बॉलिंग कवचला पंच करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर देवेशच्या बॅट मधून दुसरा चौकार. ऑफस्टम्पचा बाहेर टाकला जागा मिळाली पंच करत असताना देवेशने बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. 2 सलग चौकार. धावा 15 वरती पोहोचल्यात. बॉल आणि बाकी पॉवर प्लेचा एक बॉल डगआउटने चॉईस केलेला बॉल आहे. 15 धावा आहेत. शेवटचा एक बॉल. फिल्डर कुठे आहेत? थँक्यू सुचित राणे. फिल्डरने जास्त वेळ बाहेर जाऊ नका मॅच थांबते प्लीज. व्हॉलेंटियर्स आहेत आमचे ते तुम्हाला दिसणार नाही पण आहेत. शेवटचा बॉल P1 उडवायचा होता बॅट हातात फिरली मिस टायमिंग मिड ऑफला जज बरोबर करताना वेग तर त्यांनी जरूर पकडला होता. बॉल पर्यंत पोहोचायचं होतं. 2 धावा सहज येते ते मिळतात आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला 68 ला चेस करत असताना पूर्वी पॅकर्सचा धाव फलक आपण पाहतोय 17-17 ला नाबाद. आज खऱ्या अर्थानं सकाळीच ज्या नावाची चर्चा झाली की आज तुमच्यामध्ये अनेक समालोचक येणार आहेत आणि खरं तर पेशाने जे शिक्षक आहेत योगेशजी मडवी सर यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. भालगावकरांचं आज परम भाग्य आहे. खऱ्या अर्थानं समालोचक आपण बघतो एका स्पर्धेमध्ये 2 असतात 3 मॅक्सिमम 4 आणि आज जवळपास 5 समालोचकांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळणार आहे. 5वे समालोचक योगेशजी मडवी सर यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. धावा 17 पहिल्या षटकाचा खेळ संपला. सेकंड ओव्हरची सुरुवात. समीर आलेत. डाऊन द ग्राउंड खेळलेत. गॅप आहे लॉंग ऑनला. कृष्णा मडवी धाव ठोकली आहे सध्या तरी बॉल पर्यंत पोहोचण्यासाठी.
ही जी आउटफील्ड आहे संध्याकाळी मसाज करावी लागणार आहे प्रत्येक फिल्डरला. थोडस काळजीपूर्वक खेळा. 2 धावा आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतो तो 19 रन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात धावा फलकावरती. चांगला खेळ सुरू आहे. 68 ला चेस करत असताना विकेट पडली नाही. धावांची भूक आहे आणि त्यासाठी आक्रमण दोन्ही बॅटर्स करतात. फुल टॉस आहे टॉप एज. एक्स्ट्रा कव्हरला चान्स. फिल्डर डाऊन दी बॉल. वेल जस्ट कॅच. चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली भावेश यांच्याकडून आणि धक्का पहिला. नितेश विकेट. वा वा. ह्या आवाजाची तर खऱ्या अर्थानं दुनिया दिवाणी आहे. एकनाथजी माई. थँक्यू. नंतर नंतर लावू भागेशजी. 19 धावा झालेल्या आहेत. चांगला फटका कट करत असताना बॉल सध्या आपण पाहतोय कवचला चाललाय. डबलला चान्स घेतील. थ्रो येतोय. बॅटर येतोय. अगोदर कोण आलाय. अंपायरच्या कडे सगळ्यांच्या नजरा होत्या. बॅटर सेफ आहे. 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे आपण पाहतोय 21 रन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. अजून या मॅच मध्ये 47 धावांची गरज आहे. 68 चा चेस आहे. बॉल आणि बाकी आहेत या मॅच मधले. ओव्हरऑल 15 आणि 15 बॉल मध्ये 47 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना पूर्वी पॅकर्सला नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतात ते प्रफुल्ल भोईर. वैभव मात्र अजूनही आले नाही कारण धावा सुरुवातीला बनलेल्या आहेत. पण इथून जर धावसंख्या थांबवली केविन 5111 बॉलर्सने तर थोडा खडतर प्रवास करावा लागेल बॅटर्सला. शफल ऑन स्वीप केल्या बॉलला. ऑर्थोडॉक्स फटका होता बट इकडे धावा जरूर मिळतील. डबलला चान्स आणि 2 धावा. सहजरित्या डबल आपण पाहतोय. 2 धावांनी स्कोर पुढे चाललेला आहे. स्कोर ऑन 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून या मॅच मध्ये 45 धावांची गरज आहे आणि बॉल बाकी आहेत ते 14 बॉल 45. एज आहे. बॉल शॉर्ट थर्ड कडे चाललाय. सहजरित्या 1 धाव. प्रश्न हा देखील पडलाय की ज्या वैभवने लास्ट मॅच मध्ये अटॅक केला होता लागोपाठ 4 षटकार ठोकले होते आणि अग्रेसिव्ह बॅटर आहेत. इथे गरज होती कारण रिक्वायरमेंट आता वाढत चाललाय. बॉल आणि बाकी आहेत ते अर्थातच 13 धावा बनलेल्या आहेत त्या 24. 13 बॉल 44 ची गरज या मॅच मध्ये. खोलात बॉल. बॅट ड्रॅग झाली खाली. डीप मधून फिल्डर फार वेगाने बॉल वरती. बॉल वळलाय. फिल्डर मागून बॅकिंग साठी आले. थ्रो करतात ते. धावा 2. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये पाहिजे त्या 42 धावा बॅटिंग करणाऱ्या पूर्वी पॅकर्सला. चा आस्वाद घ्यायचा. सगळ्यांना मॅनेजमेंट टीम कडून जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिथून आपण येतोय तिकडे जो फार्म हाऊस आपल्याला पाहायला मिळतो आदरणीय भास्करभाई चिकणकर यांचा त्याच्या बाजूलाच तुम्हाला सगळ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सो काउंटर्सला अगोदरच सुरुवात झालेली आहे. जाऊन कृपया करून सगळ्यांनी जेवण करून घ्या. नोचा सिग्नल आला अंपायर कडून. सूचित आला. खरं तर या बॉलिंग युनिट मधला महत्वपूर्ण बॉलर आहे ज्याच्याकडून ही मोठी चूक झाली आहे. अबाउट दी वेस्ट बॉल देन तो लॉंग स्टॉपला गेलाय. 5 धावा आलेला. फ्री टॉन. होल टॉस आहे. इथे मात्र फ्री हिटचा जास्त फायदा उचलता आला नाही. कृष्णा पार वेगाने बॉल वरती. थ्रो चांगला आहे. बॅटर सेफ. इथेही अंपायर्स कडून सिग्नल आला. 2 धावा इथे मिळतात. 2 धावसंख्या पुढे चालले वेगाने. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 33 बॉल बाकी आहेत या मॅच मधले. अजूनही 11 आणि 11 बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या पूर्वी पॅकर्सला बनवायचा 35. 35 धावांची अजूनही गरज आहे. कृष्णा मडवी ऍज अ बॅटर, ऍज अ बॉलर, ऍज अ फिल्डर
जबरदस्त भूमिका. ओहो, इथे काय घडलंय? लोअर फुल टॉस. अंपायर्स कडून पुन्हा सिग्नल आला. नो बॉल. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. 2 धावा तर सहजरित्या. ट्रिपल लाईट चान्स. आता बॅटर्सही दमलेले आहेत. हळू हळू ते देखील धावलेत आणि धावा 3. एकंदरीत 4 मिळतील. या मडवी मागे या तुम्ही. चला, इक्वेशन तुमच्या समोर आणतोय. धावा बनलेल्या आहेत त्या आता 37 आणि पाहिजेत त्या 11 बॉल 31 धावांची अजूनही गरज आहे. 2 बीमर आले आणि आता सबस्टिट्यूट बॉलर हे षटक कंप्लीट करण्यासाठी भावेश मडवी. मॅच बनली आहे. पूर्वी पॅकर्सने काउंटर केलंय. पलटवार झाला या मॅच मध्ये. शॉर्ट बॉल होता ऑफसमचा. बाहेरचा पंच करायचं होतं पण इकडे अंपायर्स कडून सिग्नल आलाय व्हाईट बॉल. ऑफसमच्या जास्त बाहेर आहे. व्हाईटने धावसंख्या पुढे चालली आहे. ज्या धावा थांबल्या होत्या त्यांना आता वेग मिळतोय. एक्सलरेशन 38. ओहो, इथे पुन्हा आपटलाय. फारच लेंथ खेचली होती. व्हाईटचा सिग्नल आणि 1 फॉर दी ओव्हर. एका बाउन्सरचा कोठा तुमचा संपला या ओव्हर मधला. पुढचा जर कदाचित बाउन्सर आला तिकडे अंपायर्स बघतील, तुम्हाला दंडित केलं जाईल. 39 झालेलं आहेत. अजून या मॅच मध्ये 11 बॉल 29 ची गरज आहे. मॅच पूर्णपणे एका बॉल वरतीच पलटली आहे. ओहो, काय घडलंय? लोवा फुल टॉस अटेम्प्ट केलाय. बॉल मागे चाललाय आणि तो लॉंग स्टॉपला धडक मारतोय. नो +4. चव्वेचाळीस बनलेल्या आहेत आणि आता फक्त पाहिजेत त्या 24 ची गरज होती. फ्रीडचा बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. डीप मधून फिल्डर तरी त्यात मॅच बनलेली आहे. त्यामुळे बॅटर्स तितकासा आता रिस्क घेणार नाही. ते काय घडलंय? कदाचित विकेट सॅक्रिफाईस केली आहे आणि नवीन बॅटर आता वैभव मात्रे मैदानात आतमध्ये जातील. 45 ला बसतोय तो. दुसरा धक्का पूर्वी पॅकर्सला. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 45. नवीन बॅटर ऑफ स्ट्राइक आहेत. शॉर्ट बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. करत असताना बॉल लॉंग लेगच्या गॅप मध्ये फिल्डरसाठी लॉंग चेस पोहोचलेत. चांगली फिल्डिंग थ्रो करतील. धावा 2 सहजरित्या. 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे चालली आहे. हळूहळू 68 च्या दिशेने वाटचाल. ट्रिपलला चान्स आणि 3 धावा. दिवसा ढवळ्या केविन 5111चा 11 काढून समोर थर्ड रनची चोरी आपल्याला पाहायला मिळाली. किती झालेल्या आहेत? 48 आणि आता पाहिजे 9 बॉल मध्ये 20. पहिल्या एका बॉल साठी किती बॉल टाकावे लागले ते आम्ही तुम्हाला सांगू जरूर. 6 बॉल टाकले त्यांनी. शॉर्ट बॉल ऑन साइडला लॉंग लेग रिजनला धडक मारले. बॉल फ्लॅट. पहिल्या बाउन्स वरती चौकार. थँक्यू थँक्यू दिजे. येस,
बॉल आणि बाकी आहेत 2. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी मयूर म्हात्रे यांच्याकडून वैभवला 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 2 बॉल बाकी आहेत. 8 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. आतापर्यंत बॉल टाकलेले आहेत 9 बॉल टाकलेले आहेत आणि 2 व्हॅलिड बॉल टाकायचे अजूनही. 8 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. मॅच फिरली आहे. पहिला सामना गमावला होता. बरीचशी चर्चा केली. पुन्हा टीम प्लॅनिंगने उतरलं ते पण नाही जमलं. बॉलर्स कडून चुका झालेल्या आहेत. सुचित राणे 2 बीमर. देन आला भावेश तिकडून 2 बीमर. ओहो काय घडलंय. डिफाईन लेगला नोचा सिग्नल आणि षटकार. देव देव आठवत असतील आता. 2 बॉल आणि टाकायचे. चौथा बॉलर आला का? तिसरा बॉलर. खराब बॉलिंग सुचित राणे. देन बावेश आले. बावेशने देखील 2 नो टाकलेत. आता पाहिजेत फक्त 9 धावा. बॉल 10 बाकी आहेत आणि 8 बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये 9 धावांची गरज. मानव ऑफ स्टंपचा बाहेर खेचलाय. गॅप मध्ये बॉल. पहिल्या बाउन्स वरती 4 धावा. चौकार. आता पाहिजेत त्या फक्त 5. फुल लेंथ आहे. ऑन साइडला जरूर टर्न करण्यात आला. बॉलला डबलला कदाचित चान्स घेतली जाईल कारण आउटफील्ड मध्ये जोपर्यंत फिल्डर येईल बॉल पर्यंत 2 धावा तर सहज थ्रो येतोय. आणि आता ट्रिपल ला चान्स. ओहो डायरेक्ट हिटला चान्स तिकडून घेतलीये. ते नाही झालं. षटकार संपन्न 3 झाली. धावा बनलेल्या त्या 66. अवघ्या 2 धावांची गरज आहे. 6 बॉलचा खेळ बाकी. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहा. पण या षटकामध्ये किती धावा आल्या ते आम्ही जरूर सांगू तुम्हाला. चाळीस धावांचं षटक राहिलं. हे 2 पाहिजेत. उलटॉसाला हवेत आहे. फाईन लेगला तिकडे कॅच पकडत आली नाही. मागे चालला बॉल आणि अर्थातच या चौकारासोबत मॅच फिनिश. 5 बॉल राखून 8 विकेट राखून पूर्वी पॅकर्सने आणखी एक मोठा विजय मिळवलाय. 68 ला चेस करत असताना हार्दिक हार्दिक अभिनंदन. चांगला खेळ केला पूर्वी पॅकर्सने. हॅलो हॅलो चेक चेक. चला चर्चा मैदानाच्या बाहेर करा प्लीज. पुढच्या दोन्ही टीम्स सामन्याला सुरुवात करा. बीबीसी आणि जियांशी आराध्या यांच्यामध्ये बीबीसी 11 आणि जियांशी आराध्यामध्ये आपण पुढच्या मॅचला लगेचच सुरुवात करत आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वळत आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना 5 बॉल मध्ये 21 धावा, 3 चौकार आणि 1 षटकार ज्याचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. वैभव पुन्हा एकदा ठरलाय मॅन ऑफ द मॅच.
बीबीसी आणि जियांश आराध्या मॅचला सुरुवात करा प्लीज. वैभव आलेले आहेत मंचावरती. आपले योगेशजी मडवी सर आहेत आणि मी सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच. चांगला खेळ विथ द बॅट विथ द बॉल. वैभव मात्रे. ORS बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी आणि इलेक्ट्रॉल. अभिनंदन वैभव. चांगला खेळ दोन्ही मॅचेस मध्ये राहिला आणि पूर्वी पॅकर्सने लीग स्टेजला दोन्ही सामने जिंकलेले आहेत. तुर्तास मी थांबेन आणि ज्यांना ज्यांना जेवायचं त्यांना विनंती आहे. आताही जेवणाची व्यवस्था तुमच्यासाठी करण्यात आलेली आहे. जिथे एंट्रन्स आहे त्या बाजूलाच. मॅच नंबर 7 ला आपण सुरुवात करतोय. बीबीसी 11 आणि जियांश आराध्या या ऐकूयात याच आपल्याच गावचे पेशाने शिक्षक आहेत आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे योगेशजी मडवी सरांना. थँक्यू. थँक्यू करण काळन सर. या क्रिकेट सामन्यांची सुरुवात आपण गणरायाला पूजन करून व वंदन करून केलेली आहे. त्याचप्रमाणे या तडपत्या उन्हामध्ये हे जे भालगावचे खेळाडू खेळत आहेत त्यांना एक उभारी मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज मी माझ्या समालोचनाची सुरुवात करत आहे. जसं की प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिव सैसा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा की प्रतिपदेचा चंद्र जसा चंद्रकोर